नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम अशी एक संस्कृत उक्ती आहे. मंडळी, कोणतेही कार्य करण्यासाठी किंवा कोणत्याही ध्येयाकडे जाण्यासाठी आपल्याला निरोगी शरीराची फार आवश्यकता असते. निरोगी शरीर हे आपलं साध्य साधण्यासाठीचं साधन आहे असं म्हणायला हरकत नाही. मग हे शरीर निरोगी कसं राखायचं? तर त्यासाठी त्याची प्रतिकार क्षमता वाढवली पाहिजे. शरीराला रोगांपासून दूर ठेवलं पाहिजे आणि यासाठी आवश्यक असतं लसीकरण. आपण हा शब्द अनेकदा ऐकलेला असतो, पण लसीकरण म्हणजे नेमकं काय? लस कधी द्यायची, कुणी द्यायची, कुणाकडे ती जाऊन घ्यायची किंवा ती घेण्याआधी घ्यायची काळजी काय आहे, हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. आणि म्हणूनच आजचा विषयच आपण हा ठेवलेला आहे, लसीकरण, महत्त्व आणि घ्यायची काळजी. आणि यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये खास निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नंदकुमार साळुंके यांना. डॉक्टर हे नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख म्हणून काम करतात आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडिसिन अर्थात जन औषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि क्लिनिकल ट्रायल्स ज्या घेतल्या जातात, लसींच्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जातात, त्यात सहसंशोधक म्हणून ते काम करत होते आणि अजूनही ते काम करतायत. महत्त्वाचं म्हणजे कोरोनावरच्या ज्या वॅक्सिनचं काम चाललेलं आहे त्यातही त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर, लसीकरण हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो, पण नेमकं लसीकरण म्हणजे काय किंवा कशाला लसीकरण म्हणायचं ही शास्त्रीय माहिती आम्हाला द्या ना जरा. नक्कीच. तर लसीकरण म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया असते. त्यामध्ये लसीकरण लहान बाळासाठी असो, नवीन जन्मलेल्या बाळासाठी असो किंवा गरोदर मातांसाठी असो, तर ते बाळ किंवा गरोदर माता ज्यावेळेस आरोग्य केंद्रावर येते लस घेण्यासाठी, तर तिला ती लस दिली जाते आणि ती लस दिल्यानंतर बाळामध्ये किंवा मातेमध्ये जी प्रतिकार क्षमता येते, तर त्या पूर्ण प्रक्रियेला म्हणजे प्रतिकार क्षमता येण्याच्या प्रक्रियेपर्यंतचा पूर्ण जो प्रवास असतो तर त्याला लसीकरण म्हणलं जातं. बर बर. पण मग लसीकरणाचं नेमकं महत्त्व किंवा आरोग्याच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता काय असते सामान्यांसाठी किंवा लहान बाळासाठी, गरोदर मातांसाठी? तर लसीकरण हे प्रामुख्याने आपण प्रतिबंध असं म्हणून, म्हणजे रोगाचा प्रतिबंध करायचा असेल, रोगाचा नायनाट करायचा असेल, तर रोगाचा प्रादुर्भाव फैलू द्यायचाच नसेल समाजामध्ये, तर लसीकरण हे फार महत्त्वाचं असतं. बाळ ज्यावेळेस आईच्या गर्भाशयात असतं त्यावेळेस ते सुरक्षित असतं असं आपण मानतो. पण ज्यावेळेस बाळ जन्माला येतं तर त्यावेळेस त्याला अनेक जंतूशी सामना करावा लागतो. त्याची प्रतिकार क्षमता कमी असते किंवा कमी होऊ शकते. मातेचा जर आहार व्यवस्थित असेल तर म्हणतो आपण की बाळ तंदुरुस्त असेल, पण मातेचा आहार, मातेनं घेतलेली गरोदरपणामध्ये घेतलेली काळजी ती जर कमी पडली असेल तर बाळाचा त्याच्यावर परिणाम होतो आणि बाळ त्याच वेळी अनेक जंतूंशी बाळाला सामना करावा लागतो. तर त्यावेळी आपल्याला बाळाची प्रतिकार क्षमता बूस्ट करण्याची किंवा ती वाढवण्याची गरज असते आणि ती आपण लसीकरणाच्या माध्यमातून करतो. कारण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर बाळाला अनेक रोगांपासूनचा धोका असतो. बरोबर. आणि ह्या लसी म्हणजे त्याच रोगांपासून त्याचं संरक्षण व्हावं तर त्यासाठी दिल्या जातात. तर त्याला म्हणजे डॉक्टर असं आहे की लस ही प्रतिकार क्षमता मुळामध्ये बाळात असतेच, नवजात बालकामध्ये असतेच, पण ती वाढवण्यासाठी लस उपयुक्त ठरते असं आपण म्हणू शकतो. नक्कीच नक्कीच. ओके. तर आता लहान बाळांमध्ये प्रतिकार क्षमता असते असं म्हणतं आणि विविध विषाणू किंवा जीवाणूंपासून ती संरक्षण करत असते बाळाचं. तर ते कोणते जीवाणू विषाणू असतात आणि नेमकं संरक्षण करते म्हणजे काय करते? हा, तर मी सांगितल्याप्रमाणे बाळ त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रोगांचा त्याला प्रादुर्भाव होईल तर किंवा होऊ शकतो. म्हणजे विविध विषाणू असतील, विविध जीवाणू असतील, जंतू असतील, तर त्याच्या संपर्कात जर बाळ येत असेल तर ते बाळाला त्याचा धोका असतो आणि बाळ
बाळाला त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण बाळ जसं जन्माला येतं त्यावेळेस त्याचं लसीकरण आपण सुरू करतो. आपण सुरुवातीला त्याला जसं की पोलिओ दिला जातो. जन्म झाल्यानंतर बाळाला पोलिओ दिला जातो. त्यानंतर त्याला BCGची लस दिली जाते. त्यानंतर त्याला हेपॅटायटिस म्हणजे रक्तामधली काविळत्याची लस दिली जाते. तर त्याची प्रामुख्याने कारणे हेच आहेत की बाळाला त्या रोगापासूनचा त्यावेळी धोका असतो आणि तो धोका टाळण्यासाठी किंवा त्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला ती लस त्याच वेळी देणं खूप गरजेचं असतं. अगदी बरोबर सर, तुम्ही पोलिओचा उल्लेख केला किंवा BCGची लसचाही उल्लेख केलात. तर बाळाच्या जन्मापासून नेमक्या किती दिवसांपासून हे लसीकरण आपण सुरू करतो? तर बाळाचं लसीकरण बाळ जन्मल्यानंतर लगेच सुरू झालं पाहिजे. जन्म झाल्या बाळाला लस दिली तरी काही हरकत नाही. फक्त आपण हे बघतो की बाळाचं वजन व्यवस्थित आहे, बाळाला दुसरा कुठला त्रास नाही, बाळाला ICUची आवश्यकता नाही, तर त्या केसेसमध्ये आपण बाळाला लस दिली पाहिजे आणि लगेच दिली पाहिजे. हे फार महत्वाची माहिती दिलीत डॉक्टर, कारण असं एक वाटतं की इतक्या लवकरपासून लस काय द्यायची गरज आहे, एक गैरसमजूत असते समाजामध्ये. तर बाळ जर त्याची सुदृढ कंडिशन असेल तर त्याची जन्मजात त्याला लस दिली जाते असं म्हणायला काही हरकत नाही. जन्म झाल्यानंतर त्याला लगेच लसीकरण सुरू केलं पाहिजे. ते त्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय आपण करत असतो. बाळाला तर लस आपण देतोच, पण आता त्याचे जे पालक आहेत तर ह्या लसीच्या संदर्भामध्ये हा जो आता आपण देणार आहोत त्या संदर्भात पालकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे किंवा लस द्यायच्या वेळेला पालकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कारण आज पालकांनाही हे अनेक प्रश्न असतात, छोट्या बाळांच्या पालकांना. तर त्यावर आपण काय माहिती देऊ शकाल? अतिशय छान प्रश्न आहे मॅडम हा. आम्हाला बऱ्याच वेळेस पालक येऊन पण विचारतात की आम्ही काय काळजी घ्यावी. तर त्याचं साधं उत्तर हे आहे की ज्यावेळेस गरोदर माता प्रसूतीसाठी किंवा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये येते, दवाखान्यामध्ये येते, दवाखान्यामध्ये तिची प्रसूती होते, तर प्रसूती झाल्यानंतरच ही आरोग्य कर्मचाऱ्यांची तेव्हा जबाबदारी असते. ती जबाबदारी ते ओळखतात व तिला ते लस देतात. बाळाला लस दिली जाते. कारण बाळ जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये असतं त्यावेळेस त्याला ते लसीकरण मिळतं. पण हे झाली आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी, ते पार पाडतात. पण आता सुरू होते पालकांची जबाबदारी. अगदी खरं. पण बऱ्याच वेळी असं होतं की ज्यावेळेस गरोदर माता बाळाला घेऊन म्हणजे बाळ सुरक्षित असतं, त्याला दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाल्यामुळे ती सुरक्षित झालेली असते, बाळाला लसी मिळालेल्या असतात त्यावेळेला ज्या द्यायच्या त्या. पण ज्यावेळेस पालकांना परत बोलवलं जातं की तुम्ही आता 1.5 महिन्यानंतर पुढची लसीकरण सुरू होतं बाळाचं, त्यावेळेस जेव्हा पालकांना बोलावलं जातं त्यावेळेस बरेचसे पालक गाफील राहतात आणि बाळ लसीकरणापासून वंचित राहतात. म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. त्याची जी काही नोंद आहे मला असं वाटतं ती पण पालकांनी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि काही वेळेला पालक पॅनिकही झालेले असतात किंवा काही वेळेला गाफील असतात. दोन आपल्याला टोकाच्या भूमिका पालकांच्या काही वेळेला दिसतात. तर त्या दोन्ही भूमिका टाळून जशा सूचना डॉक्टरांकडनं किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांकडनं दिल्या जातील त्या पाळण्याची गरज आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. डॉक्टर, नवजात बालकाबद्दल आपण बोललो आता, पण वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत या बाळाला लस दिली जाते आणि त्या कोणकोणत्या असतात नेमक्या? तर बाळाला त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. तर त्याचं मी सांगितल्याप्रमाणे कारण हेच असतं की बाळाला ती लस देण्याचे कारण हे असतं की बाळ त्या रोगांमुळे त्याचा प्रादुर्भाव बाळाला होऊ शकतो, बाळ संसर्गित होऊ शकतं आणि बाळ त्या रोगांमुळे आजारी पडू शकतं. तर तसे आपण टप्पे ठरवलेले आहेत की त्यावेळी तो रोग जास्त प्रादुर्भाव करू शकतो बाळाला आणि आपण बाळाचं प्रतिबंध त्यावेळी ती लस देऊन केलं पाहिजे. जसं की आपण म्हणतो की जन्म झाल्यानंतर दिल्या जाणाऱ्या लसी त्या प्रामुख्याने 3 लसी आहेत. त्यामध्ये BCG आहे, पोलिओ की जी तोंडावर ते 2 ड्रॉप दिले जातात, ओरल ड्रॉप्स दिले जातात, आणि त्यानंतर BCG रक्तामधले कावीळ याची लस बाळाला जाणे खूप महत्वाचं असतं. आणि त्यानंतर बाळाचं प्रायमरी इम्युनायझेशन म्हणजे 1.5 महिन्याला जे आपण इम्युनायझेशन सुरू होतं, लसीकरण सुरू होतं, तर त्याचं प्रायमरी इम्युनायझेशन असं म्हणतात. आणि त्याचं 1.5 महिना, 2.5 महिना आणि 3.5 महिना असे 3 टप्पे आहेत. तर त्यामध्ये आपण 3 टप्प्यांमध्ये त्याचं प्रायमरी इम्युनायझेशन करून घेतो आणि त्यानंतर बाळाला पुढच्या लसीकरणासाठी बोलवतो. बरोबर. पण मग आता झालं, पण याच्या पुढे 4-5 वर्षाचं बाळ होईपर्यंत, अगदी 10 वर्षाचं होईपर्यंत लसी दिल्या जातात, त्यांची माहिती द्या ना आम्हाला थोडी. नक्कीच. तर मी हे प्रायमरी इम्युनायझेशन बद्दल सांगितलं की जे 3.5 महिन्यापर्यंत कंप्लीट होतं, पूर्ण होतं. त्यानंतर आपण बाळाला किंवा पालकांना निरोप दिला जातो की तुम्ही 9 महिने पूर्ण झाल्यानंतर या. तर त्यावेळी आपल्याला एक महत्वाची लस द्यायची असते ती म्हणजे गोवरची लस. बरोबर. तर गोवरची लस त्यावेळी देण्याचं आपलं कारण हे असतं की बाळामध्ये मातेकडून आलेल्या अँटीबॉडीज तर ते बाळाच्या शरीरामध्ये असतात आणि ते बाळाची प्रतिकार क्षमता
वाढवत असतात किंवा बाळाची प्रतिकार क्षमता असते, पण त्या जशा अँटीबॉडी बाळाचं वय जसं वाढत जातं तसं आईकडून आलेल्या अँटीबॉडी तर ते बाळाच्या शरीरामधल्या कमी होतात आणि आपल्याला लस देण्याची गरज पडते. तर 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला गोवरची लस दिली जाते आणि गोवरच्या लसीबरोबर आणखीन एक प्रामुख्याने आम्ही जीवनसत्व अ देतो, ते पण बाळाला दिलं गेलं खूप महत्वाचं आहे. आणि तो टप्पा झाल्यानंतर आपण बाळाला 16 ते 24 महिने तर तो पुढचा टप्पा असतो आणि ते पालकांच्याही लक्षात राहावं, तर त्यासाठी आपण त्यांना 1.5 वर्षासाठी बोलवतो. त्यावेळेस आपण बाळाला बूस्टर वेगवेगळे बूस्टर देतो. तर त्यामध्ये पोलिओचा बूस्टर असेल, ट्रिपलची वॅक्सिन आहे तिचा बूस्टर असेल, तर त्यावेळी तो आपला पहिला बूस्टरचा टप्पा झाला. त्यानंतर बाळाला 6 महिन्यानंतर जीवनसत्व अ किंवा व्हिटॅमिन ए देण्याची गरज असते. बाळाला ते गरजेचं असतं आणि ते आपण दिलं गेलं पाहिजे. हे आपण पालकांना सांगितलं पाहिजे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी, आरोग्य कर्मचारी तर सांगतच असतात, पण पालकांची ही जबाबदारी असते की बाळाला प्रत्येक 6 महिन्यानंतर घेऊन येणे व बाळाला अजीवनसत्व देणे, जे की गरजेचं असतं. आणि त्यानंतरचा आपला पुढचा टप्पा हा आहे की 5 वर्षाचं बाळ जेव्हा होतं, 5 वर्ष जेव्हा पूर्ण होतं बाळाचं, त्यावेळेस आपल्याला परत लसी द्याव्या लागतात. ते म्हणजे ट्रिपलची लस परत द्यावी लागते, त्याला आपण दुसरा बूस्टर म्हणतो ट्रिपलचा. बरोबर. म्हणजे विविध वाढीच्या टप्प्यांवर बाळाला सातत्याने डॉक्टरांकडे किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांकडे दाखवायला नेणं आणि प्रतिबंधात्मक ते जे काय लस आहे, उपाय आहेत ते करणं हे गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही आता मगाशीच म्हणालात की या लसींमुळे त्याची प्रतिकार क्षमता वाढत असते. अगदी बरोबर आहे, पण नेमकी ही प्रतिकार क्षमता जी वाढलेली आहे ती किती कालावधीसाठी टिकते, हा एक प्रश्न मनामध्ये येतो. तर याचं काय उत्तर असू शकतं? नक्कीच, हा पण खूप छान प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं असेल की आपण जी लस दिली तर ती बाळाच्या शरीरामध्ये जाते, ती लस तिचं काम करायला सुरू करते. ती सांगायचं झालं तर ती लस आपल्या शरीरामधली जी सिस्टीम असते त्याला आपण रेटिक्युलो एंडोथेलियल सिस्टीम म्हणतो, त्या सिस्टीमला ऍक्टिव्हेट होते आणि त्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याचबरोबर मेमरी सेल्स किंवा प्राइम्ड सेल्स असे सेल्स तयार होतात शरीरामध्ये. पण कालांतराने जी शरीरामध्ये, बाळाच्या शरीरामध्ये जी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात किंवा जी प्रतिकार क्षमता आलेली असते तर ती कालांतराने कमी होते आणि ती कमी झालेली प्रतिकार क्षमता परत आपल्याला बूस्ट करण्याची गरज असते किंवा वाढवण्याची गरज असते आणि ते आपण करतो बूस्टर डोसेस देऊन. म्हणजे काही लसींना बूस्टर डोसेस द्यावे लागतात आणि काही लसींना एक जरी डोस गेला बाळाला तरी ते बाळासाठी पुरेसं असतं, सफिशियंट असतं. बरोबर. पण मग ह्या बूस्टर डोस देण्यामध्ये कालावधी किती जायला लागतो? पहिला लसीचा डोस दिल्यानंतर परत जेव्हा बूस्टर डोसची आवश्यकता पडते, हा कालावधी निश्चित असतो का? तर हा कालावधी निश्चित असतो आणि हा निश्चित असण्याचं कारण हे असतं की ज्यावेळेस आपण प्रायमरी डोसेस दिलेले असतात त्या लसीचे बाळाला, तर ते बाळ त्यावेळी तर इम्युन असतं किंवा त्याच्यामध्ये ती प्रतिकार क्षमता असते. आणि दुसरं कारण याचं हे की त्या दरम्यान त्या रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण त्याला ती लस दिलेली असते. आणि आता काय होतं की हळूहळू शरीरामध्ये जी लस दिली गेलेली आहे तर तिच्यानंतर ज्या अँटीबॉडी आलेल्या आहेत त्या पण कमी होत राहतात. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव परत वाढण्याचा आणखी एक टप्पा येतो, धोका असतो. तर त्यावेळी आपला तो बूस्टर आपण त्याच वेळेला देण्याचा पण ते डिसाईड किंवा रेकमेंडेड आहे WHO कडून. बर. हे सगळं आपण बाळाच्या लसीच्या बाबतीत बोलतोच आहोत. शासकीय लसीकरणाचा जो कार्यक्रम आहे त्यांच्यातर्फे दिलेल्या जाणाऱ्या ज्या लसी आहेत आणि खाजगी डॉक्टरांकडे दिल्या जाणाऱ्या लसी आहेत, याच्यामध्ये काही वेळा आमच्यासारख्या सामान्य माणसांना फरक झालेला दिसतो. तर हा नेमका फरक का असतो किंवा कशासाठी झालेला असतो हे जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तर याचं कारण हे आहे की आपला जो शासनातर्फे जो कार्यक्रम चालतो लसीकरणाचा, तर त्याला राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम म्हणतो आणि त्याला जे आपण वेळापत्रक जे फॉलो करतो तर त्याला राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक असं म्हटलं जातं. तर शासनाच्या ज्या लसीकरण कार्यक्रमामध्ये ज्या लसी असतात तर त्याच रोगांसाठी असतात की त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आणि आपल्याला त्या रोगाचा प्रतिबंध करायचा असतो, समाजामध्ये करायचा असतो. तर त्यासाठी शासनामार्फत ज्या लसी दिल्या जातात तर त्या कमी असतात. बरोबर. आणि डॉक्टरांकडे, खासगी डॉक्टरांकडे त्याची लिस्ट खूप मोठी असते. पण होतं असं की आपण म्हणतो की शासनाकडे किंवा आपल्या शासनाच्या दवाखान्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा मोठा दवाखाना असो, ग्रामीण रुग्णालय असो, कुठलाही दवाखाना असो, शासनाचा कुठलाही दवाखाना असो, तर त्या दवाखान्यामध्ये कोणीही येऊ शकतं. म्हणजे त्यासाठी काही भेदभाव नाही, गरीब श्रीमंत असा काही भेदभाव नाही, कोणीही येऊ शकतं आणि आपल्या बाळाला लस मोफत पाजू शकतं. तर हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण याचं असं आहे की जे
प्रायव्हेट डॉक्टरांकडे किंवा खाजगी डॉक्टरांकडे येणारा जो वर्ग असतो तो लिमिटेड असतो, आपण म्हणू शकतो तो लिमिटेड असतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ह्यामध्ये हा पण आहे की त्या कुटुंबांना खाजगी डॉक्टरांकडून ज्या मिळणाऱ्या लसी आहेत की ज्यांची मोठी लिस्ट आहे तर त्यांना तो खर्च झेपतो का नाही झेपतो. अगदी बरोबर आहे, तेही महत्वाचं कारण आहे. फार महत्वाची माहिती दिली डॉक्टर. प्रेक्षक ही आपण माहिती लक्षात ठेवली पाहिजेत की शासनातर्फे जो लसीकरणाचा कार्यक्रम असतो तो समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचतो, मोठ्या संख्येने पोहोचतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि कुणीही तिथे जाऊ शकतं आणि ती माहिती घेऊ शकतं, लसी मोफत आपल्याला तिथे मिळू शकतात. ही सर्व माहिती समाजापर्यंत पोहोचणं आणि समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचणं हे खरंच महत्वाचं आहे. डॉक्टर, या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभर विश्रांती. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नंदकुमार साळुंके सरांशी आणि त्या चर्चेचा विषय आहे लसीकरण, महत्त्व आणि घ्यायची काळजी. डॉक्टर, आपण बोलत होतो की शासनातर्फे जो कार्यक्रम केला जातो लसीकरणाचा, तर त्याच्यातर्फे मोठ्या संख्येनं हा लसींच्या जो माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचू शकते किंवा लसी लोकांपर्यंत पोहोचू शकतात. हा कार्यक्रम नेमका काय आहे याची माहिती आम्हाला सांगितलं तर बरं होईल. तर हा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम म्हणजे पूर्ण भारतभर राबवलेला कार्यक्रम आहे. त्यामध्ये तो राज्यांमध्ये थोडासा फरक असू शकतो, कारण त्याचं कारण हे असतं की काही डिसीजेस फक्त त्या जॉग्राफिक एरियापुरते असतात, त्याला आपण एंडेमिक डिसीज म्हणतो. अगदी बरोबर. आणि त्यासाठी लस असते की जसं जॅपनीज एन्सेफेलायटिस, तर ती आपल्या महाराष्ट्रामधल्या काहीच जिल्ह्यामध्ये आहे ती लस, ती सर्वत्र नाही. तर त्याचं मी सांगितल्याप्रमाणे की राज्यांमध्ये हा वेळापत्रकामध्ये फरक असू शकतो, पण हे वेळापत्रक जे WHO ने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे त्या राज्य फॉलो करत असतं. तर त्या लसीकरणामध्ये पूर्ण मग लसीची काळजी कशी घेतली पाहिजे, लसीचं कसं स्टोरेज असलं पाहिजे, तर ह्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत यावर सर्व गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि आपण ज्यावेळेस हा लसीकरण कार्यक्रम चालवतो हा रुटीन चालणारा कार्यक्रम आहे, म्हणजे नेहमीचा चालणारा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी आपल्याला लसीचा साठा तो आपल्याकडे उपलब्ध म्हणजे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का याची नोंद ठेवावी लागते. आपण जी लस ज्या उपकरणामध्ये साठवतो तर त्या उपकरणाची काळजी आपल्याला घ्यावी लागते. अगदी खरंय. हा विषय आपण बोलूच यात. म्हणजे राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम हा WHO कडनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर चालतो असं म्हणतो आपण. अगदी बरोबर आहे. पण लसीकरण आपण जेव्हा करतो, आता आपण लहान बाळांचा उल्लेख केला, अगदी त्यांच्या 5-7 वर्षापर्यंत ज्या लसी दिल्या जातात त्यांचा उल्लेख केला. मला एक प्रश्न असा पडतो डॉक्टर की लस देण्यासाठी किंवा लसीकरण करण्यासाठी वयाची काही अट आहे का, किंवा एका ठराविक वयापर्यंतच लस देता येते असं काही आहे का? होय, तर त्याचं हे आहे की नक्कीच वयाची अट आहे. तर त्याचे 2 कारण आहेत की आपण लस त्याच वयाला देतो किंवा त्याच वयाच्या वेळी देतो, तर त्याचं कारण हा असतं की त्या रोगाचा प्रादुर्भाव त्या दरम्यान जास्त असतो, त्यामुळे वयाच्या त्या टप्प्यावर. तर त्यामुळे आपण ती लस देतो बाळाला आणि ठराविक काळापर्यंत ती लस दिली जाते आणि त्यानंतर ती दिली जात नाही. की जसं की आपण DPTची ट्रिपलची लस ती फक्त 7 वर्षापर्यंत देतो. 7 वर्षानंतर ती लस घेण्याची गरज असते बाळाला, कारण त्यानंतर असं मानलं जातं की ती बाळाला त्या रोगांविरुद्ध म्हणजे ट्रिपल मधले जे 3 रोग आहेत की डिप्थोरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस धनुर्वात, तर त्या रोगांविरुद्ध बाळाला नॅचरल इम्युनिटी आलेली असते. तर त्यामुळे हे आपण जे म्हणतो की त्या वयानंतर बाळाला लस देण्याची गरज नाही, तर त्याचं कारण हे आहे. ओके. पण मग ठराविक वयोमानानंतर म्हणजे प्रामुख्याने ज्येष्ठ किंवा 40-50 नंतर लसींचं प्रमाण एकदमच कमी झालेलं असतं, म्हणजे त्यावेळेला देण्याची गरज नसते का? तर याचं उत्तर मी असं सांगेल की राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम जो आहे तर तो 5 वर्षांखालींच्या मुलांसाठी असतो. 5 वर्षांपर्यंत. आणि आता मी जे सांगितलं की त्याची वाढून वयोमर्यादा 7 होते, तर हा वेगळा कार्यक्रम झाला. म्हणजे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम फक्त गरोदर माता आणि लहान बालकं की जी 5 वर्षाच्या खालची आहेत तर त्यांच्यासाठी आहे. पण ज्या मोठ्या लोकांना ज्या लसी देतो आपण तर त्या वेगवेगळ्या लसी असतात. तर त्यामध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी लसी असतात. तर त्यामध्ये स्वाईन फ्लू साठी लस असेल ती आपल्याला माहित आहे. पुण्यामध्ये स्वाईन फ्लू फार मोठ्या प्रमाणात पसरला होता, त्यानंतर स्वाईन फ्लूची लस आली, ती प्रत्येक वर्षी घेतली गेली पाहिजे. मग त्यासाठी काही वयाची अट नाही, तर मोठे वयातले पण पुरुष स्त्रिया
ही लस घेऊ शकतात. बरोबर बरोबर. म्हणजे जसे आजार काही वेळेला येत, जसे गरज ही शोधाची जननी असं म्हणतो, जसा आजार आला तशी त्याची वॅक्सिन्स येतात आणि मग ती घेणं ही प्रत्येकाला त्याची आवश्यकता आहे, प्रत्येकाला गरज आहे ती लस घ्यायची असं आपण म्हणू शकतो. येस येस, नक्कीच. अगदी बरोबर. तुम्ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये गरोदर मातांचा उल्लेख येतो. गर्भावस्था खरोखर बाईच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या गर्भावस्थेत तिने सुदृढ, तिने निरोगी राहणं जितकं गरजेचं आहे, कारण त्यामुळे तिचं बाळही सुरक्षित राहणार आहे. तर गरोदरपणाचा हा जो संपूर्ण कालावधी आहे त्यामध्ये तिने कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या लसी घेतल्या पाहिजेत याची आम्हाला माहिती द्या ना. नक्कीच. तर ह्यामध्ये गरोदर मातेला आपण टिटॅनस टॉक्साइड म्हणजे आपण धनुर्वातीची लस देतो. कारण याचं कारण हे आहे की गरोदर माता तिला धनुर्वातीची बाधा होऊ शकते आणि धनुर्वातीची बाधा तिला जर झाली तर आपल्याला माहिती आहे की धनुर्वात हा रोग आकडी रोग म्हणतो आपण त्याला. तर त्यामध्ये माता दगावण्याचे जे चान्सेस असतात तर ते आपण की तिची श्वसन करण्याची क्षमता किंवा श्वसन नलिका किंवा रेस्पिरेटरी फेल्युअर तर त्यामुळे ती दगावण्याची शक्यता असते. आणि मातेचं तर आहेच, तर त्याशिवाय तो रोग बाळाला पण होऊ शकतो. तर त्या दोघांचं संरक्षण आपल्याला करायचं असतं. तर त्यामुळे आपण धनुर्वातीची 2 इंजेक्शन गरोदर मातेला देतो. तर त्यामधलं पहिलं इंजेक्शन म्हणजे मातेला जेव्हा कळतं की ती गरोदर आहे म्हणजे यूपीटी पॉझिटिव्ह आहे तर त्यावेळी तिला ती लस दिली गेली पाहिजे. पण बऱ्याच वेळी असं होतं, दुर्दैवानं असं होतं की ती मातेला लस दिली जात नाही. पण ती परत आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे की ज्यावेळेस ती माता येते आपल्याकडे, मग ती प्रसूतीसाठी असो किंवा डिलिव्हरीसाठी असो, तर तो आपण ती संधी शोधली पाहिजे, ओळखली पाहिजे आणि मातेला त्यावेळी धनुर्वातीचं इंजेक्शन दिलं गेलं पाहिजे. पण ती म्हणजे धनुर्वातेचं जे इंजेक्शन आहे ते गर्भारपणामध्ये सुरक्षित असतं का? सुरक्षित असतं. बरोबर. म्हणजे हे संभाव्य धोके मातेनी सुद्धा खरं तर लक्षात ठेवायला पाहिजेत. ही आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची जबाबदारी आहेच, पण मातेनेही आपल्या बाळासाठी हा जाऊन वेळोवेळी सल्ला घेणं आणि लसी ज्या आवश्यक आहेत त्या घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर मी ह्यामध्ये हे सांगेल की घरची जी माता असते किंवा जी पहिली प्रेग्नन्सी असते, पहिली पाळी असते, तर त्यावेळी मातेनं तर काळजी घेतलीच पाहिजे, पण शिवाय तिच्या घरच्यांनी पण मातेची खूप काळजी घेतली गेली पाहिजे. कारण गरोदरपणा ही तिच्यासाठी फार एक आपण विशेष किंवा देणगीही म्हणू की जी मातेला मिळालेली असते. पण तिची ती काळजी घेणं गरजेचं असतं, तिनं स्वतः काळजी घेणं गरजेचं असतं आणि तिच्या ज्या घरच्या आहेत तर त्यांनी तिची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कुटुंबियांचा सहभाग हा सगळ्याच क्षेत्रामध्ये महत्वाचा आहे, तसं आरोग्य क्षेत्रातही फार महत्वाचं आहे. अगदी खरंय. डॉक्टर, अशा काही मेडिकल कंडिशन्स असू शकतात किंवा कुणी आजारी आहे किंवा कुणाला आणखी काही झालंय तर त्यावेळेला लस देऊ नये किंवा लस देणं सुरक्षित असतं का असा प्रश्न आमच्या मनात येतो. तर अशा कोणत्या मेडिकल कंडिशन्स असतात? तर हा पण खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. तर याचं असं आहे की काही कंडिशनमध्ये आपण लस नाही देऊ शकत. तर त्याचं कारण हे असतं की बाळाला त्या लसीची अलर्जी आहे. तर त्या केसमध्ये आपण बाळाला परत ती लस पुन्हा देत नाही. ही झाली पहिली कंडिशन. तर त्या व्यतिरिक्त असं असतं की आपण लसीमध्ये काही अँटीबायोटिक्स असतात की जसं आयपीव्ही मध्ये निओमायसिन आहे. बाळाला जर त्या अँटीबायोटिकची अलर्जी असेल तर ती लस त्याला दिली गेली नाही पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जसं की रोटा व्हायरसची लस आलेली आहे आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत, आपण मागच्या 2 वर्षापासून ती लस देतोय, रोटा व्हायरसची लस. तर बाळाच्या जर पोटावरची शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा बाळाला जर इंटूससेप्शन, ती एक कंडिशन असते, त्यामध्ये लहान आतडं मोठ्या आतड्यामध्ये जातं, त्याला इंटूससेप्शन म्हणतो आपण त्या प्रोसेसला. आणि तशी जर मेडिकल कंडिशन त्या बाळामध्ये असेल तर बाळाला ती रोटा व्हायरसची लस नाही दिली गेली पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त की जसं बाळाला कन्व्हर्जनची हिस्ट्री असेल, बाळाला जसं की HIV असेल, रक्तातला कुठला कॅन्सर असेल, कुठलं स्टेरॉइड घेणं बाळाला, स्टेरॉइड सुरू असतील बाळाला, तर त्या केसेसमध्ये आपण बाळाला लस देणं नाही दिली पाहिजे. अगदी बरोबर. पण म्हणजे ही हिस्ट्री ही त्या डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जाणून घेणं महत्वाचं आहे की त्या बाळाचे काय मेडिकल कंडिशन आहे आणि मगच त्यालापर्यंत ती पोचवली पाहिजे. आपण त्या बाळाचा उल्लेख केलाच आहे. 15 दिवसापर्यंत जो पोलिओचा डोस दिला जातो त्याला 0 डोस असं म्हणतात. तर हे नेमकं काय आहे? हा माझ्या मते जनसामान्यांसाठी थोडा महत्वाचा प्रश्न कदाचित नसेल, पण आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यांना याची माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर ह्याला 0 पोलिओ डोस ह्यामुळे म्हणलं जातं की बाळाचं
प्रायमरी डोसच्या आधी हा डोस दिला जातो. म्हणजे हा एक्स्ट्राचा डोस असतो. आणि त्याचं प्रायमरी लसीकरण मी सांगितल्याप्रमाणे बाळाचं प्रायमरी लसीकरण 1.5 महिन्याच्या वेळी सुरू होतं. पण हा डोस एक्स्ट्रा डोस असतो, जास्तीचा डोस असतो. आणि ते बाळ जन्म झाल्यानंतर आपण देऊ शकतो किंवा तो 15 दिवसापर्यंत पण देऊ शकतो. तर तो एक्स्ट्रा डोस असल्यामुळे तर त्याला आपण 0 डोस म्हणतो. त्याचं नाव 0 डोस आहे, त्याचं आम्हाला जरा उत्सुकता होती. आपण या विषयावर परत एकदा बोलणारच आहोत. परत विषयाकडे येऊच यात. तत्पूर्वी परत एकदा घेऊयात क्षणभर विश्रांती. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नंदकुमार साळुंके यांच्याशी आणि आपला आजचा विषय आहे लसीकरण, महत्त्व आणि त्या संदर्भात घ्यायची काळजी. डॉक्टर, आपण मगाशी बोलत होतो की आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. त्या बाळाची हिस्ट्री काय आहे, त्याच्या मेडिकल कंडिशन्स काय आहेत हे आपल्याला बघणं खूप जरुरीचं असतं. संदर्भात विचारावासा वाटतो की एकाच वेळी एकाच लसीचे 2 डोस द्यायचे असतील तर नेमकं त्यात अंतर कसं राखावं किंवा ती कशी प्रक्रिया असते? तर परत हा खूप छान प्रश्न आहे मॅडम. तर याचं असं आहे की आपल्याला जर लसी द्यायची असतील किंवा 2 लसी द्यायची असतील तर त्यामध्ये कमीत कमी 4 आठवड्याचं अंतर किंवा आपण ते 1 महिन्याचं अंतर असलं पाहिजे असं म्हणतो. आणि आपल्याला जर एका वेळी अनेक लसी द्यायच्या असतात, म्हणजे बाळ आपल्याकडे 1.5 महिन्याला आलेलं असेल किंवा 2.5 महिने 3.5 महिने कुठल्याही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर लसीसाठी आपल्याकडे आला असेल आणि आपल्याकडे बाळाला त्यावेळी एकापेक्षा जास्त लसी द्यावायच्या असतील तर तिथं आपल्याला काही शंकेचं काही कारणच नाही. तर आपण बाळाला तिथं त्या सर्व लसी देऊ शकतो. पण एक जर लस परत द्यायची असेल, ती दिली गेलेली लस, तर त्यामध्ये 4 आठवड्याचा कमीत कमी अंतर असला पाहिजे. 4 आठवड्याचा कालावधी हा राखला पाहिजे. फार महत्वाची माहिती आहे ही. डॉक्टर, ज्या वेळेला लस घेण्यासाठी बाळ किंवा त्याचे आईवडील त्याला घेऊन येतात त्यावेळेला आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका फार महत्वाची आहे किंवा डॉक्टरांची भूमिका. मग त्या इंजेक्शनच्या किंवा वायल्सच्या कुपी असतील ती उघडताना काळजी घेणं किंवा ही सगळी काळजी कशी घेतली पाहिजे, आपण तज्ज्ञ म्हणून याबद्दल मार्गदर्शन करा ना. तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गतच आम्हाला गाईडलाईन्स दिलेले असतात की तुम्ही लस किंवा बाळ किंवा गरोदर माता बाळ लसीकरणासाठी आलंय तर त्यावेळी कसं करायचं. तर त्यावेळी आपण बाळाला कुठल्या लसी ह्यावेळी दिल्या गेल्या पाहिजेत त्याची आपण लिस्टिंग असते आपल्याकडे की बाळ आता 1.5 वर्षाचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे 1.5 वर्षाला पहिले बूस्टर्स गेले पाहिजे. तर त्यावेळी ते बूस्टर्स किंवा त्या लसी बाहेर घेणं इम्पॉर्टंट असतं. आणि लस बाहेर घेतल्यानंतर पहिलं महत्वाचं काम आहे की त्या लसीवरचं लेबल चेक करणे. तर ते लेबल आपण यासाठी चेक करतो की त्यावर एक्सपायरी डेट बघणं खूपच गरजेचं असतं, खूपच महत्वाचं असतं की एक्सपायरी डेट तिची पास तर नाही झाली, ते महत्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला आणखी एक महत्वाचा बाब आहे त्यामध्ये की व्हीव्हीएम असतं लसीवर. तर व्हीव्हीएम म्हणजे व्हॅक्सिन वायल मॉनिटर, की ज्या लसींना की जास्त टेम्परेचर झालं म्हणजे आपण म्हणतो की आपले हे जे शीत साखळीचे उपकरण आहेत तर त्यामध्ये लस ही 2 to 8 डिग्री म्हणजे 2 ते 8 डिग्री पर्यंत तिची साठवण असते. म्हणजे अशी लस की जिला 2 डिग्रीला किंवा 4 डिग्री पर्यंत किंवा 8 डिग्री पर्यंत तिला तिची साठवण झाली पाहिजे तशी. पण ती लस जर त्या टेम्परेचर रेंजच्या बाहेर जात असेल तर ते आपल्याला दाखवतं व्हीव्हीएम द्वारे, म्हणजे व्हॅक्सिन वायल मॉनिटर. तर त्यामध्ये एक सर्कल असतं किंवा वर्तुळ असतं, ते वर्तुळ गडद रंगाचं असतं आणि त्यामध्ये वर्तुळाच्या मध्यभागी एक चौकोन असतो. तर तो चौकोन फिक्या कलरचा असतो. तर त्या पूर्ण ह्याला आपण व्हीव्हीएम म्हणतो. आणि ती जर लस जास्त टेम्परेचरला एक्सपोज झाली किंवा जास्त टेम्परेचर मध्ये आली तर ते बदल होतो, तर रंगात बदल होतो. तर तो आतमधला जो फिक्कट कलर आहे तर तो डार्क व्हायला लागतो. आणि त्यावेळेस म्हणजे आतमधल्या चौकोनाचा कलर आणि बाहेरच्या वर्तुळाचा कलर ज्यावेळी सेम होईल तर त्याला आपण व्हीव्हीएम ची स्टेज 3 म्हणतो. आणि त्यावेळी आपल्याला ती लस किंवा ती वायल आपण नाही वापरली गेली पाहिजे. तर हे झालं व्हीव्हीएम संदर्भात. तर त्या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते आपल्याला त्याचं ड्रॉपर बरोबर आहे का नाही हे बघावं लागतं. तर कारण काही लसी ह्या द्रव रूपात असतात आणि काही लसींना आपल्याला रिकन्स्टिट्यूट करावं लागतं, म्हणजे मिक्स करावं लागतं, त्यासोबत द्रावण दिलेलं असतं. तर ते द्रावण ज्यावेळेस आपल्याला लस द्यायची आहे तर त्यावेळेस द्रावणचं टेम्परेचर
हां. आणि त्या लसीचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे. तर ते सेम नसेल तर एक मेडिकल कंडिशन असते, त्यावेळी आपण थर्मल शॉक म्हणतो किंवा त्या बेबीला किंवा त्या कंडिशनला थर्मल शॉक असं म्हणलं जातं जर टेम्परेचर मेंटेन नसेल तर त्यामुळे ती ही आपली महत्वाची जबाबदारी आहे की जी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिथं सुपरवाइज करणाऱ्या डॉक्टरांनी ती घेतली गेली पाहिजे. अगदी खरंय. किती महत्वाची माहिती. आणि तो ड्रॉपर सुद्धा निर्जंतुक असणं, त्याचं आपण जे म्हणालात ते द्रावणाचं तापमान हे राखलेलं असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर, आपण बोलता बोलता कोल्ड चेनचा, शीतसाखळीचा उल्लेख केलात. तर कोल्ड चेनचा आम्ही अनेकदा उल्लेख ऐकतो, पण ही शीतसाखळी म्हणजे काय असतं नेमकं, किंवा औषधं प्रिझर्व्ह करण्यासाठी त्याची काय आवश्यकता असते? हां, तर शीतसाखळी म्हणजे काय की त्या लसीला तेवढ्याच टेम्परेचरमध्ये स्टोअर केलं पाहिजे किंवा साठवण केली पाहिजे. म्हणजे त्या टेम्परेचरच्या खाली पण नाही येऊ द्यायची आणि त्या टेम्परेचरच्या वर पण नाही जाऊ द्यायचं. म्हणजे आपले जे शीत साखळीचे सर्व उपकरण असतात तर त्यामध्ये आपला आईस पॅक पासून सुरुवात होते. त्यांना आपण बेसिक म्हणतो एकदम आईस पॅक. त्यानंतर आपलं वॅक्सिन कॅरियर असतं की ज्यामध्ये आपण लस ठेवून इकडे तिकडे लसीकरण सत्रासाठी घेऊन जाऊ शकतो त्या उपकरणाच्या माध्यमानं. त्यानंतर आपलं ILR असतं म्हणजे आईस लाईन रेफ्रिजरेटर. ते रेफ्रिजरेटरच असतं पण त्याला आईसची अशी पूर्ण चहूबाजूनं त्याची पॅकिंग असते, आईसची पॅकिंग असते. आणि त्यानंतर आपलं डीप फ्रीजर असतं ज्यामध्ये आपण जे मी सांगितलं की आईस पॅक्स, तर डीप फ्रीजरमध्ये आईस पॅक्स बनवले जातात. आणि त्यानंतर आपली मोठी आणखीन मोठ्या रूम्स असतात, त्याला WIC म्हणतात, वॉक इन कोल्ड रूम असं, कोल्ड रूम असतात. आणि त्यानंतर आपलं जे लसीचं उत्पादन असतं की मॅन्युफॅक्चरिंग लसचं असतं तर त्यावेळी पण ह्या टेम्परेचरची दखल घेतली जाते. ती लस त्याच टेम्परेचरला बनवली जाते आणि तसं तिचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आपण इन्सुलेटेड व्हॅन्स म्हणतो किंवा इन्सुलेटेड व्हॅनच्या मदतीनं ते टेम्परेचर तेवढं राखणं खूप गरजेचं असतं. आणि त्या पूर्ण प्रोसेसला कोल्ड चेन असं म्हणतात. म्हणजे उत्पादन करण्यापासून त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आणि त्यानंतर आपल्याला जिथं लसीकरण सत्र चालवायचंय आणि त्याआधी आपल्याला जिथं स्टोअर करायचंय मग तो स्टोअर म्हणजे जिथं साठवली जाते लस, मग ते जिल्ह्याच्या ठिकाणी साठवली गेली असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साठवली गेली असो तर त्या ठिकाणी आपली कोल्ड चेनचे आणखीन उपकरणं असतात जसं की आईसलाईन रेफ्रिजरेटर असतं तिथं. बरोबर. म्हणजे सगळीकडे तापमान हे राखणं, जे काही विशिष्ट निर्देशित तापमान आहे हे राखणं फार गरजेचं आहे. अगदी त्याच्या प्रोडक्शन पासून त्याचा जो प्रवास आहे आणि त्याची साठवणूक आहे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या विशिष्ट तापमान राखणं हे फार गरजेचं आहे. आणि ही खरं तर आरोग्य कर्मचाऱ्यांची किंवा जे काही तंत्रज्ञ ते हाताळतायत ती उपकरणं किंवा ती लस यांची गरज आहे आणि ती त्यांनी जाणून घेतली पाहिजे की ही आपली जबाबदारी आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. पण ज्या वेळेला एखादी लस बाळाला दिली जाते तर त्यानंतर काही वेळेला त्याच्या मांडीवर जर ती दिली असेल तर ते गोळा आल्यासारखा होतो किंवा काही वेळेला डॉक्टर असं म्हणतात की काही वेळेला ताप येऊ शकेल त्याचा परिणाम म्हणून. तर हे लसीचे नेमके साईड इफेक्ट्स काय असतात आणि पालकांनी त्यावेळेला कशी भूमिका घेतली पाहिजे? हा, तर प्रथमच म्हणजे सांगायचं झालं तर की साईड इफेक्ट म्हणणं एवढं हे नाही, इथं बरोबर नाही, तेवढा गंभीर नाही. पण जर लस देताना तर पूर्ण काळजी घेतली. हे झालं आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे घेतली जाणारी काळजी. आणि ज्यावेळेस बाळाला लस दिली जाते तर त्यावेळी तिथला आरोग्य कर्मचारी, तिथले डॉक्टर बाळाला किंवा पालकांना 4 मुख्य संदेश देतात. तर त्या संदेशाचं जर पालन केलं तर हे धोके उद्भवत नाहीत. तर तुम्ही आता म्हटलात की टेम्परेचर येऊ शकतं, तर ते टेम्परेचर 50% लसी दिल्यानंतर येतच. तर त्यासाठी आपण पॅरासिटामॉल सिरप किंवा टॅबलेट आपण हे प्रिस्क्राईब करतो. ती कशी घ्यायची ते पण सांगतो. आणि तुम्ही आता जो विषय काढला की गोळे येऊ शकतात, तिथं सूज येऊ शकते, तिथं लालसरपणा होऊ शकतो, तर त्याला कोल्ड कंप्रेसेस असं पण म्हणतो. तर ते कॉटनच्या कपड्यामध्ये पाणी घ्यायचं, थंड पाणी घ्यायचं, थोडंसं पिळून काढायचं ते पाणी आणि त्या जागी फक्त शेकन करायचं. त्याला कोल्ड कंप्रेसेस असं म्हणतात. गार पाण्याचा शेक इंजेक्शन दिलंय किंवा लस दिली आहे तिथे. बरोबर. बर, ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे किंवा हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की लस दिल्यानंतर ताप आला तर एकदम पॅनिक होण्याची गरज नसते, तर तो पॅरासिटामॉल सारखं लिक्विड देऊन आपण तो आटोक्यात आणू शकतो. ह्यामध्ये मला आणखीन सांगावंसं वाटेल की हा जो ताप येतो किंवा त्या जागी जी थोडी रिॲक्शन होते तर ती आपल्या प्रतिकार क्षमतेचाच भाग असतो. बर, कारण आता आपण जर पाहिलं की लसी किती प्रकारच्या असतात, तर ज्यावेळेस बाळाला लाईव्ह लस दिली जाते, लाईव्ह अटेन्युएटेड लस, तर त्या लसीचं असं असतं की त्यामध्ये तो जंतू
जिवंत जंतू असतो त्या लसीमध्ये, फक्त त्याला वीक केलेलं असतं, त्याची पॅथोजेनेसिटी आपण घालवलेली असते, तर त्याला ॲटेन्युएशन असं प्रोसेस म्हणतात त्या प्रोसेसला. म्हणजे ती लस जाते म्हणजे जंतू जातो तो शरीरामध्ये, तो तिथं फैलावतो आणि तो हलक्याशा प्रकारचा रोग करतो शरीरामध्ये, पण त्याचं ते पॅथोजेनेसिटी नसल्यामुळं बाळाला त्याचा धोका होत नाही. आणि हे जी त्या जंतूला लढण्याची ही असते प्रतिकार क्षमता जी असते किंवा इम्युन सिस्टीम, तर त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी दिसायला लागतात की थोडासा फिवर आलाय, ज्या जागेवर लस दिली तिथं थोडासा लालसर झालंय किंवा तिथं थोडी स्वेलिंग आली आहे, तर ते होऊ शकतं. हे आम्ही प्रत्येक पालकांना सांगतोच आणि त्यासाठी कुठली काळजी घ्यायची हे पण सांगतो. पण पालकांची तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी हे सर्व संदेश व्यवस्थित ऐकणे आणि त्यांचं काटेकोरपणे पालन करणे, त्याचवेळी बाळाला हे धोके होणार नाहीत. अगदी बरोबर आहे. डॉक्टरांनी खूप महत्वाची प्रेक्षक हो माहिती दिली आहे की लस दिल्यानंतर बाळाला काही वेळेला जे काय त्याच्या परिणाम जाणवू शकतात, तापासारखा किंवा अंगावर लालसर मांडीपाशी झाल्यासारखा, तर त्यांनी घाबरून जाण्याचं खरंच काही कारण नाही. आपण या विषयावर पुढेही बोलणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभर विश्रांती. नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नंदकुमार साळुंके यांच्याशी आणि आपला विषय आहे लसीकरण, महत्त्व आणि त्या संदर्भात घ्यायची काळजी. डॉक्टर, आपण मगाशी हा विषय चर्चा करतच होतो की लसीकरणाच्या संदर्भात कशी काळजी घेतली पाहिजे किंवा त्या लसी साठवताना काय काळजी घेतली पाहिजे, कोल्ड चेन कशी मेंटेन केली पाहिजे. आता हा सगळा विषय झालाच, पण आत्ताचा सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा जो विषय आहे तो आहे कोरोना. कोरोना या महामारीने सगळ्या जगाला ग्रासून टाकलंय आणि त्या संदर्भात वॅक्सिन्स, त्या संदर्भात लस, म्हणजे मगाशी आपण स्वाईन फ्लूचा उल्लेख केला, जसं स्वाईन फ्लू आला तसं त्या संदर्भातली लस शोधली गेली आणि मग त्या सगळ्यांनी ती लस घेतली. आता कोरोनाच्या बाबतीत त्या वॅक्सिनच्या शोधाच्या संदर्भात आपण कुठे आहोत किंवा त्या संदर्भात काय प्रयत्न चाललेत, आपण त्यामध्ये महत्त्वाचं योगदान देत आहात, तर ह्याची आम्हाला माहिती दिलीत तर खूप आवडेल. तर कोरोना लसीच्या संदर्भात बरंचसं संशोधन सुरू आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या लसी असतील आणि सांगायचं झालं तर मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी सध्या लसीचं संशोधन सुरू आहे, तर ते प्रामुख्याने माझंच डिपार्टमेंट करतंय, म्हणजे कम्युनिटी मेडिसिन करतंय. आमच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे सर याचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहेत आणि मी याचा सहसंशोधक आहे त्या गोष्टीचा. आणि ती लस आपल्याला थोड्याच कालावधीमध्ये किंवा काही महिन्यामध्ये ते आपल्याला वितरणासाठी करता येईल, उपलब्ध होऊ शकते. मग त्याच्यावरचं संशोधन हे चालू आहे, यशस्वी टप्पा चालू आहे, त्याचा यशस्वी टप्पा चालू आहे. अगदी खूप चांगलं वाटलं. डॉक्टर, सावधता, सज्जता या सगळ्याचं फार महत्त्व लसीकरणाच्या संदर्भात आहे आणि आपण वैद्यकीय जसे तज्ज्ञ आहात तसं आपल्याकडे एक साहित्यिक अंग आहे, त्या दृष्टीने आपण हे सगळं कसं मांडू शकता? कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयीन काळामध्ये कविता करणे, नाटक करणे, तर हे माझ्या आयुष्याचे पैलू राहिलेले आहेत त्या दरम्यान. तर मी आपल्याला जे लसीची काळजी घेतली पाहिजे, पालकांनी घेतली पाहिजे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलं पाहिजे, तर ते मी कवितेद्वारे नक्की मला प्रस्तुत करायला आवडेल. त्याचं अगदी आयुष्यातील क्षणाक्षणाला सज्ज हो तू सज्ज हो, जाणूनी महत्व लसीकरणाचे, थोरला हो तू थोरला हो. असता रोग अनेक भोवती, असता रोग अनेक भोवती, अस्वच्छताही तेथे नांदती, विसरूनी तव आरोग्य बाळाचे, लसीकरणाकडे पाठ फिरविती. ऐकुनी महती याची तव, ऐकुनी महती याची तव, सावध हो तू सावध हो, जाणूनी महत्व लसीकरणाचे, थोरला हो तू थोरला हो. शंका अनेक या मनात येती, शंका अनेक या मनात येती, गैरसमजांची तयात गणती, अपुरे ज्ञान हे घातक सदा, विनाश आरोग्याचा हे करती. ठेवून भान याचे सदा, ठेवून भान याचे सदा, विचारी हो तू विचारी हो, जाणूनी महत्व लसीकरणाचे, थोरला हो तू थोरला हो. वा वा डॉक्टर, खूपच छान पद्धतीने हा लसीकरणाचा संदेश साहित्यिक अंगाने कवितेच्या माध्यमातून आपण मांडलात. मला असं वाटतं हे प्रभावी माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि असा जर संदेश सगळ्यांपर्यंत गेला तर सगळेजण लसीकरणासाठी चांगल्या पद्धतीने उद्युक्त होतील असं म्हणायला हरकत नाही. फारच छान. डॉक्टर, आपण कोरोनाबद्दलचाही विचार करतोय आणि त्याच्यानंतर एक प्रश्न असा मनात येतो की एखादी लस दिली तर संपूर्ण समाजाची प्रतिकार क्षमता वाढते
असं आम्ही ऐकलंय. त्यात कितपत तथ्य आहे, म्हणजे हर्ड इम्युनिटी बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा, तर हर्ड इम्युनिटी हा कोरोनाच्या बाबतीतही बऱ्याचदा वर आलेला विषय आहे की हर्ड इम्युनिटी काय आहे, हर्ड इम्युनिटी आली आहे का कोरोनामुळं, किंवा हर्ड इम्युनिटीचा काही रोल आहे का. तर हर्ड इम्युनिटी काय असते, तर ज्यावेळेस नॅचरली इन्फेक्शन असतं त्यावेळेस की असं समजूयात की 100 मधले 60 लोकांना ते इन्फेक्शन झालं, तर इन्फेक्शनचंही असं असतं की काही लोक त्यामध्ये असिम्प्टोमॅटिक राहतील किंवा त्यांना त्याचं काहीही लागण नाही होणार, काही लक्षणं नाही दिसणार. काही लोकांना माइल्ड असं तो रोग होईल त्यांच्यामध्ये. डॉक्टर, असिम्प्टोमॅटिक हा शब्द आपण वापरलात, नेमका त्याचा अर्थ काय? काहीच लक्षणं दिसत नाहीत, काहीच लक्षणं पण रोगाची लागण झाली पण लक्षणं दिसत नाहीत. हा, तर अशा वेगवेगळे टप्पे असतात त्या रोगाचे. तर त्या केसेसमध्ये काय होतं की ज्यावेळेस एखाद्याला रोग झालाय पण तो असिम्प्टोमॅटिक आहे किंवा तो माइल्ड त्याला इन्फेक्शन झालंय त्याचं, तर त्यामध्ये ते इम्युनिटी बिल्डअप होत राहते किंवा त्याच्या प्रतिकार क्षमतेमुळं ते असं की त्याला तो असिम्प्टोमॅटिक आहे किंवा त्याला माइल्ड इन्फेक्शन झालं ती त्याची स्वतःची प्रतिकार क्षमता असो. पण हे ज्यावेळेस वाढतं असं की जी मॅक्झिमम लोक असिम्प्टोमॅटिक आहेत, त्यांच्यामुळे अँटीबॉडी आहेत, त्यांची प्रतिकार क्षमता चांगली आहे, तर त्यावेळी असं होतं की समाजामधल्या खूप लोकांची प्रतिकार क्षमता चांगली असते आणि ही जी समाजाची जी प्रतिकार क्षमता असते आपण पूर्ण समाजाची एकत्रितपणे, तर त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. तर ती हर्ड इम्युनिटी एकतर नॅचरल इन्फेक्शनमुळे मिळू शकते किंवा दुसरं लसीकरणामुळे मिळू शकते. ज्यावेळेस आपण लसीकरण करतो तर आपलं टार्गेट हेच असतं की आपण 100% लोकांना लस द्यायची, सर्वांनाच लस द्यायची. पण जरी आपण ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतच असतो, पण जरी आपल्याला 70% पॉप्युलेशन पर्यंत गेलो आपण, 80% पॉप्युलेशन पर्यंत गेलो आपण, तर तो इम्यून एक ग्रुप तयार होतो आणि तो रोगाचं परत पुढे संसर्ग होत नाही. तर ह्या सर्व प्रक्रियेला हर्ड इम्युनिटी किंवा पॉप्युलेशन कम्युनिटी किंवा कम्युनिटीची इम्युनिटी असं म्हणतात. कम्युनिटीची इम्युनिटी, अगदी बरोबर आहे. पण मग ही टक्केवारी ठरलेली असते का की किती टक्क्यापर्यंत लोकांना हे झालं की ती हर्ड इम्युनिटी होते, किंवा असं काही प्रमाण आहे का? असं एक्झॅक्टली तर प्रमाण नाहीये त्याचं, पण आपण म्हणतो की मॅक्झिमम लोकांना जर त्या रोगाची लागण झाली किंवा मॅक्झिमम लोकांना जर मॅक्झिमम बाळांना जर लस दिली तर ती इम्युनिटी येते आपल्याला. मला या संदर्भात ती पोलिओची जी शासनातर्फे जाहिरात होती, एक भी बच्चा छूट ना जाए, म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत, 5 वर्षाखालील जास्तीत जास्त मुलांपर्यंत ती पोचावी, अशी त्यांची कल्पना होती त्याच्या मागची. फार महत्वाचं हा आत्ताचा मुद्दा आहे. आजच्या काळामध्ये हा आपण बऱ्याचदा चर्चा करतो, तर कम्युनिटीची इम्युनिटी वाढवणं हा जो आपण मुद्दा सांगितला तो फार महत्वाचा आहे. आता एक थोडासा वेगळा विषय असा मांडावासा वाटतो किंवा विचारावासा वाटतो. ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये किंवा जे वयाने जास्ती आहेत त्यांच्यामध्ये असा एक सूर असतो, आमच्या वेळेला कुठे एवढ्या होत्या लसी, पण आम्ही राहिलोच की निरोगी. तर हे लसींचं प्रमाण किंवा लसींची संख्या ही उगाच दिवसेंदिवस वाढवत नेली, असा एक नाराजीचा सूर का कुणास ठाऊक त्यांच्यामध्ये दिसतो. याच्या मागे नेमकं कारण काय असेल आणि आपण त्यांना काय नेमकं उत्तर द्यायला पाहिजे? नाही, त्याचं कारण हे आहे की आधी जे लोक मरायचे पण की एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, एखाद्या रोगाने ते संसर्गित झाले, तर त्यामध्ये जरी मरत असेल तरी तो माहिती, तो डेटा पुढे नाही यायचा. पण आता आपली डेटा रिपोर्टिंग सिस्टीम, आपली सर्व्हिलन्स सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. अगदी बरोबर. आपली कुठेही डेथ झाली तर त्याची आपली म्हणजे IDSP सिस्टीम असते आमची, इन्फेक्शियस डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम असतो तो. तर त्याद्वारे प्रत्येक रोगामुळे जो व्यक्ती दगावला जातो तर त्याची माहिती गोळा केली जाते, त्याचं कारण पुढे येतं. आणि हा झाला त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरं हे आहे की लस देतो आपण, प्रतिकार क्षमता तर असते, पण ती प्रतिकार क्षमता कुठेतरी बूस्ट करण्याची गरज असते, तर ते आपण लसीद्वारे बूस्ट करू शकतो नक्कीच. म्हणजे आपण सांगितलेले 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत की अज्ञानातच असतो की आपल्याला माहितीच नसतं की लसींमुळे हा मॉर्टॅलिटी रेट किंवा डेथ रेट हा एकदम कमी होऊ शकतो. हे एक पहिलं आपण सांगितलं. आणि प्रतिकार क्षमता वाढत जाते, ही किती महत्वाचा फायदा आहे लसीचा. डॉक्टर, आपण याबद्दल बोलणारच आहोत, त्यापूर्वी घेऊयात क्षणभर विश्रांती. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नंदकुमार साळुंके यांच्याशी आणि चर्चेचा विषय आहे लसीकरण, महत्त्व आणि त्या संदर्भात घ्यायची काळजी. डॉक्टर, आपण फार महत्त्वाचे विषय काही याच्या संदर्भात बोलले, पण आता मला असं वाटतं की आधुनिक काळ आलाय, तंत्रज्ञान वाढतंय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सगळीकडे वापर मोठ्या प्रमाणात होत चाललाय.
तर या संदर्भात आता जे आपण शासनाच्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती दिली, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा काही उपयोग होतोय का? काही ऍप्स अशी आहेत का ज्याचा आपल्याला उपयोग होतोय? ह्यामध्ये बोलायचं झालं तर एक ॲप आहे की जे EVIN ॲप आहे, EVIN म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क. तर ते ॲप फार मोलाचा किंवा महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर त्यामधून आपण वॅक्सिनची स्टॉक म्हणजे वॅक्सिनची काय पोझिशन आहे आपल्याकडे, तर ते एक स्मार्ट मोबाईल दिला जातो तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्याला की जो शीत साखळी मेंटेन करत असेल, तिथली कोल्ड चेन मेंटेन करणारा असेल, किंवा तो लसीकरणाचा एक घटक असेल, लसीकरण देण्यामागचा तो आरोग्य कर्मचारी घटक असेल, तर त्याला एक स्मार्टफोन दिला जातो. तर ते ॲप त्या स्मार्टफोनशी लिंक्ड असतं. तर त्यातून आपण वॅक्सिनचा फ्लो काय आहे, म्हणजे आज आपल्याकडे किती लाभार्थी आले, किती लाभार्थ्यांनी लस घेतली, ती माझ्याकडे लस किती होती, म्हणजे त्या आरोग्य केंद्रावर किती लस होती, ती आज किती लस गेली, आता माझ्याकडे किती साठा उपलब्ध आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की कोल्ड चेनचं आपल्याला दाखवतं, म्हणजे ILR. मी जे सांगितलं की आपल्याला लस साठवण्यासाठी 2 ते 8 डिग्रीचं टेम्परेचर गरजेचं असतं मेंटेन करणं. मग त्या टेम्परेचरमध्ये जर फ्लक्च्युएशन्स असतील तर ते लगेच लक्षात येतं. अरे वा. तर त्याचा क्लाउड सर्व्हर असतो एक, आणि त्यांची सेंट्रल मॉनिटरिंग असते, त्याचं ऑनलाईन पण त्याचं ट्रॅकिंग करता येते. तर ते एवढं महत्वाचं ॲप आहे. वा वा. हां, वा. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा नोंद चांगली राखण्यासाठी किंवा काही त्यात बदल होतोय का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. ही फारच छान माहिती आहे. एक सामान्य नागरिक म्हणून मनामध्ये नेहमी प्रश्न असा येतो की काही पत्र्याची गोष्ट किंवा लोखंडाची गोष्ट आपल्याला लागली, रक्त आलं समजा हाताला पायाला कुठेही लागली, तर असं म्हटलं जातं की चला टिटॅनसचं इंजेक्शन घ्या, म्हणजे काही काळजी नाही, धनुर्वाताचं इंजेक्शन घ्या. तर हे यामागे कितपत तथ्य आहे आणि ते घ्यायला पाहिजे का त्यावेळेला, या संदर्भात माहिती सांगा ना. तर धनुर्वातीचं इंजेक्शन नक्कीच घ्यायला पाहिजे. तर त्याआधी तुम्ही धनुर्वातीचं इंजेक्शन कधी घेतलंय तर ते एक महत्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला पत्रा लागतो तर त्यावेळेसच आपल्याला धनुर्वातीचंच काय इंजेक्शन घ्यायचं. तर त्याचं एक कारण असतं की जो टिटॅनसचा बॅसिला असतो टिटॅनसचा, तर तो सॉईलमध्ये म्हणतो आपण किंवा मातीमध्ये किंवा ह्या गंजलेल्या त्यावर राहण्याची शक्यता असते, तो तिथं राहण्याची शक्यता असते. आणि लस घेण्याच्या व्यतिरिक्त मी आणखी नक्की सांगेल की जिथं लागलंय आपल्याला ती जागा साफ धुवून काढा, पाण्याने स्वच्छ धुवून काढा, कारण तो ॲनएरोबिक बॅक्टेरिया असतो. आणि आपण ज्यावेळेस तिथं पाण्याने स्वच्छ धुतो तर त्यावेळेस ती आपण जागा एरोबिक करतो किंवा हवेशीर ठेवतो की जिथं तो बॅसिला परत वाढत नाही आणि आपल्याला धनुर्वातीचा धोका होत नाही. तर लस घेणं खरंच गरजेचं आहे. पण मग आधी कधी घेतली आपण म्हणलं ते गरजेचं आहे, तर त्याच्यात काय कालावधी असतो का? युजली पण मागच्या 5 वर्षामध्ये जर लस घेतली असेल तर आपण परत लस घेण्याची गरज नाही असं म्हणतो. पण त्यानंतरचा जर कालावधी जर उलटून गेला असेल तर नक्कीच धनुर्वातीची लस घेणं गरजेचं आहे. अगदी महत्वाची गोष्ट होती ही. आणि ह्या सगळ्या संदर्भात आपण या वॅक्सिन्सचा उपयोग कसा करावा हे सगळं बघतोय. अत्यावश्यक अशा ज्या लसी आहेत त्यांची आम्हाला एक जाता जाता परत एकदा यादी सांगितलीत तर प्रेक्षकांसाठी त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. नक्कीच. तर मला हे म्हणायचंय की राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जे वेळापत्रक चालवलं जातं, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. तर त्या प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे, मातेचीच नाही तर पित्याची पण ही जबाबदारी आहे. कारण आम्ही ज्यावेळेस OPD मध्ये बसतो त्यावेळेस की माता बालकाला घेऊन गेलेली असते, पण मातेच्या व्यतिरिक्त पालकाची पण म्हणजे पित्याची पण ही जबाबदारी आहे की त्याकडे लक्ष देणं, बाळाच्या लसीकरणाकडे लक्ष देणं, 5 वर्षापर्यंतच्या सर्व लसी. आणि त्यामध्ये जीवनसत्व अ त्याचीही त्यांना माहिती असली पाहिजे, ते किती इम्पॉर्टंट आहे, किती गरजेचं आहे देणं, ते पण त्यांना कळालं पाहिजे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाळाला 6-6 महिन्यानंतर लसीकरणासाठी आणलं पाहिजे. हे झालं बाळाच्या लसीकरणासंदर्भात. त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा आणखीन लसी आहेत की जसं रेबीज म्हणजे कुत्रा चावल्यानंतर जी लस घ्यायची असते, तर तिथं सुद्धा आपण नेग्लिजन्स नाही दाखवलं पाहिजे, नेग्लेक्ट केलं नाही पाहिजे. लगेच डॉक्टरांकडे जाऊन रेबीजची पण लस घेतली पाहिजे. तर रेबीजचं तर असं आहे की तो पूर्णपणे फॅटल डिसीज आहे, म्हणजे जर तो रोग झाला तर त्याला कोणीही वाचू शकत नाही. पण त्यासाठी आपलं असतं की त्याचा प्रतिबंध करणं खूप महत्वाचं असतं आणि तो आपण लसीद्वारे करू शकतो. त्यानंतर H1N1 वॅक्सिन पण महत्वाची आहे. आणि त्यानंतर फिमेलसाठी म्हणजे स्त्रियांसाठी HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, तर ती पण लस घेणं गरजेचं असतं. बर. आणि ह्या सगळ्याच्या बरोबरच आज आम्ही सर्वजण वाट बघतोय, सर्व समाज वाट बघतोय, ती म्हणजे कोरोनावरच्या लसीची. वॅक्सिन जितक्या लवकरात लवकर ते येणं आहे
ती आम्हाला आवश्यकता आजच्या काळाची जास्ती वाटते. तर आपण अशी नक्की अपेक्षा करू शकतो ना की नजीकच्या काळातच ती येईल? हो हो, नक्की नक्की. नजीकच्या काळातच किंवा लवकरच ती लस वितरणासाठी उपलब्ध असेल आणि ती लवकरच काही महिन्यांमध्येच सर्वांना मिळेल ती लस. फार धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण वेगवेगळ्या टप्प्यावर ज्या वेगवेगळ्या लसी घ्यायच्या त्या संदर्भात आज माहिती पाहिली. लसीकरण हा असा कार्यक्रम आहे की ज्याच्याबाबत आपण जागृती समाजामध्ये पसरवली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपण त्या लसीकरण मोहिमेमध्ये सामील झालं पाहिजे. कारण आपली प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, आजारांपासून आपल्याला दूर राखण्यासाठी या लसी मदत करत असतात. आणि प्रेक्षक हो, खरंच आरोग्य शरीराचं जपलं तर मनाचंही आरोग्य हे चांगलं राहायला मदत होत असते. आणि शरीराचं आरोग्य जपण्यासाठी या लसींची आवश्यकता आहे असं मला वाटतं. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत. आमच्या मनामध्ये जे जे प्रश्न होते त्याची सविस्तर उत्तरं दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.